स्टार प्रवाहावर वचन दिले तुम्हाला ही मालिका सुरू होते आणि एक फ्रेश पेअर जोडी जी आपल्याला समोर दिसते ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुरुवातीला कसे आहात? मस्त मजेत. येस, या मालिकेमधली तुमची जी भूमिका आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो मालिकेमध्ये माझी ऊर्जा शिंदे ही भूमिका आहे, माझ्या पात्राचं नाव आहे. आणि ऊर्जा एक ध्येयवेडी मुलगी आहे जी स्वभावाने अतिशय धाडसी आहे, तत्ववादी आहे, कणखर आहे आणि बोलायला अरेला कार्य करणारी आहे. तिच्या तोंडातून शब्द पडला तर एक घाव दोन तुकडे होतील अशी ती इतकी बोलायला सडेतोड आहे. आणि स्वतःवर अढळ आत्मविश्वास आहे तिचा. तिला माहिती आहे की ती एक उत्तम वकील आहे, तिला फक्त एका केसची गरज आहे. तर ऊर्जाला ही केस कशी मिळते आणि ती त्याचा फडशा कसा पाडते हे तुम्हाला मालिकेमध्ये बघायला मिळेल. माझं कॅरेक्टर अत्यंत प्रेमळ, हॅपी गो लकी, पॉझिटिव्ह आहे. ज्याला आपण म्हणतो की प्रेमामध्ये वेडं होणं, त्या पद्धतीचं माझं कॅरेक्टर आहे की तो ऊर्जाला बघता क्षणी सरेंडर करतो स्वतःला. आणि तीच गोष्ट मला खूप अमेझिंग वाटते. हे मी आमच्या नात्याबद्दल सांगितलं, पण माझ्या प्रोफेशनबद्दल मी खूपच पॅशनेट आहे. डेडिकेशन माझं अफाट आहे. आणि आता माझे वडील आणि ऊर्जा ह्यांच्यामध्ये जे काही कन्फ्युजन होणार आहे त्यातून चूक काय आणि बरोबर काय हे मला निवडायचं आहे. तर ही सगळी जी गंमत आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. अनुष्का, मी तुझ्याकडे येईन. याच्यामध्ये आम्हाला फाईट सिक्वेन्स सुद्धा बघायला मिळतोय. सो तुला करताना किती मजा आली आहे आणि किती दडपण होतं ते सगळं करताना? अरे यार, दडपणपेक्षा मी खूप एक्सायटेड होते. मला असं वाटतं की मुलींच्या वाटेला किंवा अभिनेत्रींच्या वाटेला लवकर फाईट सिक्वेन्स येत नाही. आणि आपल्याला ह्या मालिकेच्या निमित्ताने पहिल्याच एपिसोडमध्ये फाईट सिक्वेन्स आहे हे जेव्हा मला कळलं, मला असं वाटतं तेव्हा जास्त एनर्जी घेऊन मी गेले होते सेटवर की मला हा करायचाच आहे आणि खूप कमाल करायचा आहे. सो मी खूप एक्सायटेड होते. मला दडपण काहीच नव्हतं आणि माझा एक्सपिरियन्स खूप चांगला राहिला. म्हणजे आपण फाईट सिक्वेन्स करू शकतो ह्याचा विश्वास वाढला. खरं तर स्टार प्रवाह वाहिनी नंबरवर वाहिनी आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही आता एंटर सुद्धा केलंय. सो तुम्हाला किती छान फिलिंग आहे त्याच्याबद्दल? नाही, आम्ही ग्रेटफुल आहोत की आम्हाला स्टार प्रवाहावर काम करायला मिळतंय. कारण ज्या मालिकेने इतक्या उत्तम मालिका दिल्या त्याचा एक भाग होणं याला मला वाटतं भाग्यच लागतं. आणि ते आम्ही आता करतोय आणि आम्ही पूर्ण मनाने 100% देऊन आम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन करू. त्यामुळे कमाल फिलिंग आहे. दोघांनाही मला प्रश्न विचारायला होते की पहिल्यांदाच दोघं जण ऑनस्क्रीन एकत्र येतात. सो ते जे कॅरेक्टर प्ले करताना काय म्हणजे अशी डिफिकल्टी झालं किंवा काय असं टॅकल करायला लागलं स्पेशली या कॅरेक्टरसाठी? ऑफकोर्स प्रत्येक कॅरेक्टरचे काही काही चॅलेंजेस असतात. आत्ता प्रोसेस सुरू झाली आहे. मला वाटतं की आत्ता इतका पेस आहे ना की आम्हाला ह्या सगळ्याची जाणीव व्हायलाच जाणीव अजून झालेली नाही आहे. कारण आम्ही पूर्णपणे सरेंडर होतोय डिरेक्टर्सना, डिरेक्शन टीमला आणि पूर्ण त्या सीनला. कारण 5 तारखेला आम्ही शूटिंग चालू केली आणि 15ला टेलिकास्ट आहे. त्यामुळे आम्हाला हे सगळं अजून कळत नाही आहे कारण आम्ही फक्त शूट करतोय. करेक्ट व्यवस्थित. आणि अनुष्का, मला तुझ्याकडे यायला आवडेल की रिअल लाईफमध्ये ऊर्जा आणि अनुष्का म्हणजे ह्याच्यात काय असं सिमिलरिटी साम्य असं काही आहे? खूप गोष्टी साम्य, म्हणजे खूप गोष्टींचं साम्य आहे आमच्या दोघींमध्ये. मी पण जे खरं आहे ते एखाद्याला बोलून जाईन, पण एखाद्याचा मला त्रास झाला तर मी शांत बसेन. म्हणजे मी शांत बसून ते टॅकल करेन. पण हिचं तसं नाही आहे. तिला एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा त्रास झाला ती तिथेच खडा फेकून मोकळी होईल. सो मला ही गोष्ट तिच्याबद्दल आवडली की एवढा आत्मविश्वास आणि एवढ्या विश्वास घेऊन ती कुठल्याही गोष्टीला टॅकल करते. आणि जसं तुम्ही बघितलं की प्रोमोची पहिली फ्रेमच अशी आहे की एक बाई एका बाईची मदत करते, तिच्या बाजूने उभी राहतीये आणि त्या दोघींच्या बाजूने एक पुरुष आहे. सो मला वाटतं की ह्यातच पूर्ण मालिकेचा सार प्रेक्षकांपर्यंत पोचतो. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? दोघे पडद्यावरती आज तुम्ही दोघं जण एकत्र पहिल्यांदा म्हणजे असं येते तर काय सांगाल प्रेक्षकांना? आमच्या काय वचन द्याल? आम्ही खूपच एक्सायटेड आहोत कारण आम्हाला पहिल्यांदा एकमेकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे आणि आम्ही त्याचा पुरेपूर फायदा उठवू. पण प्रेक्षकांनी आम्ही वचन देतो की एका दमदार मनोरंजनासोबत आम्ही तुमचं प्रबोधन करण्याचं वचन नक्की देतो. कारण ही जितकी लव्ह स्टोरी आहे तितकाच एक सिरियस विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतोय. तर तुम्ही बघा, तुम्हाला तो नक्की आवडेल. थँक्यू.
थँक्यू सो मच दोघांना पण. थँक्यू.